खंड दुसरा, धम्मदीक्षेची मोहीम. भाग पहिला. भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. 1. धम्म उपदेश करावा की करू नये. तर्क आणि वितर्क. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्ममार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. दुसऱ्या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करावा की स्वतःच्या कल्याणातच आपले उर्वरित जीवन व्यतीत करावे. त्यांनी विचार केला, नव्या तत्वज्ञानांचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व समजणे आणि त्याचे अनुकरण करणे कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणारे नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करून त्यापासून मुक्त होणे माणसाला कठीण आहे. माणसाला ब्राह्मणी कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्य स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. माझ्या सद्धम्मानुसार स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांतांची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही त्यानुसार त्यांनी आचरण केले नाही तर त्यांना तो एक त्रास होईल आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. मी जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी का करू नये? त्याने स्वतःलाच प्रश्न केला. निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाचे मन त्यांच्या तत्वज्ञानांची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे वळले. भगवान बुद्धांच्या मनात काय विचार चालले आहेत हे जाणून ब्रह्म सहसंपत्ती म्हणजे स्वतःचीच कल्पनेने विचार करू लागला. खरोखर जगाचा नाश होणार आहे जर सम्यक संबुद्ध तथागतांचे मन निष्क्रियतेकडे वळले व आपल्या धम्माची शिकवण इतरांना न देण्याचा त्यांनी संकल्प केला तर या जगावर खरोखरच विनाश ओढवेल. तेव्हा चिंताग्रस्त होऊन ब्रह्मा सहस्पती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाकडे प्रकट झाला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध आहात. आपण तथागत आहात. आपण जगाला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता? असे पुष्कळ प्राणी आहेत जे फार दुःखी आहेत. त्यांना आपला सद्धम्म ऐकवयास न मिळाल्यामुळे त्यांची फार हानी होईल. ब्रह्मा सहस्पती पुढे म्हणाला, भगवंत जाणताच आहात की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्मऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, हे सार्थवाह, हे अजेय, उठा, जगामध्ये विचरण करा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नका. हे भगवान,
देव आणि मानव यांच्यावर करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण द्यावी. भगवान बुद्धाने उत्तर दिले, हे महाब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश न देण्याचा जो संकल्प केला होता, याचे कारण मला तसे करणे व्यर्थचे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे याची जाणीव ठेवून भगवान बुद्धांना पटले की हात गुंडाळून संन्यासी होऊन स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. तपश्चर्या आणि आत्मपीडनाचा मार्ग निरुपयोगी असल्याचे दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ वाटले. संन्यासाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना याची आठवण झाली की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला होता की जगात एवढा संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय सापडला नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता संसारात पुन्हा जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मासह पतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सद्धम्माची शिकवण जगाला देण्याचा त्याने निश्चय केला. 2. ब्रह्मा सहमपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला द्यावा यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळविले हा विचार मनात येऊन ब्रह्मा सहमपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि निघून गेला. परत जाताना तो घोषणा करू लागला की ही शुभ वार्ता ऐकून आनंदी व्हा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. जे दुःखी व कष्टी आहेत अशा जीवांना भगवान बुद्ध संतोष देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विधीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे अन्यायाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, जीवनासाठी संघर्ष करणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमणाऱ्या जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेल्यांनो, आता पोटभर खायला मिळेल असे समजा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तहानलेल्यांनो, आपली तहान संपलीच असे समजा. अंधारात चाचपडणाऱ्यांनो, आता प्रकाश प्राप्त झाला आहे असे समजा. लाचार आणि दीनदुबळे जन हो, आता आनंदित व्हा. भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित झाले आहेत त्यांचा उद्धार करण्याची उदात्त प्रेरणा इतरांना मिळते आणि जे पददलित आहे त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा राजपथ म्हणजेच मुक्तीचा मार्ग मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सद्धम्म आहे. या पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध, कारण की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो मिथ्या विश्वासातून व धार्मिक भोसटपणातून मुक्त करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मच शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणांची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, प्रेम, दया, करुणा आणि बंधुभावाची शिकवण देतात. जे माणसाला
आपल्या बांधवाची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. 3. धम्मदीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. प्रथम दीक्षा ही भिक्खूची, ज्याला सामूहिक रूपाने संघ म्हटले जाते, हा एक अर्थ. दुसरी दीक्षा उपासकाची दीक्षा होय, म्हणजेच गृहस्थ बौद्धांची, हा दुसरा अर्थ होय. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात मुख्य भेद 4 बाबतीत आहे. 1. उपासक हा गृहस्थच राहतो. भिक्खू हा गृहहीन विचरण करणारा परिवाजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत ते नियम म्हणजे प्रतिज्ञा असतात. त्या नियमांचे उल्लंघन करणे दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे शील होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भिक्खू किंवा उपासक बनविले. उपासकाला कोणत्याही वेळी भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. त्याला चिवराचा त्याग करावा लागे. ज्यांचे नाव पुढील पानावर आलेले आहेत त्यांना भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या बाबतीत किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही, हे दाखविण्यासाठी निवडलेले आहेत.